पायी मुला ऐके करिका पांडुरंगा ऐके करिका पांडुरंगा ऐके करिका Jana
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेवसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारो निहाता ओम नमो ज्ञानेश्वराय
नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो काळा कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अति भाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो चराचरी संतांचा दास व्हावा लागतो अधिष्ठानाच्या पाठीमागे पळायचं असतं अधिष्ठानाचं मूळ स्वरूप कळायला पाहिजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगाचं स्वरूप कळालं पाहिजे आत्मा सकळांचा श्रीहरी तो असे उभा विटेवर आहे म्हणतात पांडुरंगाचं मूळ स्वरूप काय जे तुमच्या आमच्या हृदयात विद्यमान असणाऱ्या आत्मा आहे ना त्याला पांडुरंग समजले चौदेहाची उभा असे नीट विटेवरी आपल्याला ह्या शरीराची पडलेली याच्या आतमध्ये 3 शरीर आहेत हे स्थूल शरीराने आपला परमार्थ चाललेला आहे आणि संपवायचं कोणतं तर सूक्ष्म शरीर वासनामय शरीराला तिलांजली द्यायची ती कशाने होईल तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दीप गुरुकृपे गुरुच्या कृपेने आपल्याला आपल्या पाठीमाग लागलेले 84 जन्मयोनीची परंपरा त्याच्यावर दगड टाकायचा आहे येण्याची शरीर येणे शरीर या शरीराने या शरीराच्या नंतर 84 लाख योनीची जी टाकसाळ निर्माण आहे उपज आणि नासी नासिले पुनर्विधीसे ऐसे घटिका यंत्र घड्याळाचा काटा पडतो तसं आपल्या पाठीमागे जन्म मरणाची परंपरा लागलेली आहे त्याची कोणाला कानोकान खबर नाही पण नेमक्याला नाही पण जाणत्याला तरी आहे का जाणत्याला बी काय नाही जाणता कशाला म्हणतात काळ्याची पांढरी झाली त्याला त्याला परत तो लाल नाही तर काळे करायला लागला त्याला जाणता म्हणतात ये मृत्यू लोकीचे उफराटे येथ जरी अवचित अर्जुना जन्माला असली सर्वांनी झडझडोनी व्हायला आले निघालास का झडझडोनी का चला महाराज आलेले सर्व गावात टाळकरी आलेले चला कीर्तनाची टाइम झालेला आहे चला तरी झडझडोनी आहे ना आपल्याकडे तेवढी पळापळी नाही ऐसी करी धावा धावी याजसाठी केला होता तुकाराम महाराज होऊन गेले आणि आपण काय करायचं त्यांच्या पाठीमागे तसं चालत राहायचं हो चालता 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 ज्या दिवशी आपली पूर्व पुण्य उदयाला येईल तेव्हा साधू आपल्या घरी येईल आपल्याला भेट पुण्य जरी होईस अनुकूल पुण्य होईल तर आपल्याला परमार्थाची गोडी लागेल शुद्ध परमार्थाची गोडी लागेल आता जो चाललेला आहे परमार्थ आपल्याला जर तपासायचा असेल आपण जेव्हा कधी प्रवास करतो त्यावेळेला मॅप टाकतो आणि त्याच्यावर कळतं आपला प्रवास योग्य चाललाय का अयोग्य चाललाय जर एखाद्या वेळेला पुढे जाऊन उजव्या बाजूला वळायचे आणि आपली गाडी डाव्या बाजूला
सिग्नल उडला जातो तरी ते लगेच सांगते मॅप. पुढे पुन्हा 500 मीटरवर U-टर्न आहे, वळायला जागा आहे. तशी ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत आपल्याला सांगतो आपला परमार्थ कसा चालला आहे, जगामध्ये परमार्थ कसा चाललेला आहे. देखो व्यक्तीचा परमार्थ आपल्या काय पदरी पडणार नाही, शेवटी तो आपल्यासाठी तिथं सोडवण्यासाठी अनुकूल होणार नाही. ऐशी कर्म साम्य दशा जे तो होय विरेशा, मग श्री गुरुवा पैसा भेट देईल, मग श्री गुरु आपल्याला शोधत येतील. 200 वर्ष गैनीनाथ वाट बघत होते. निवृत्ती दादाला ते ज्ञान द्यायचं होतं. त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे. गैनीनाथ ज्याची वाट बघत होते. 9 नाथांनी ठरवलं समाधी घ्यायची, पण 8 जणांनी सक्त ताकीद दिली गैनीनाथांना, तुम्हाला समाधी घेता येणार नाही. 200 वर्षानंतर निवृत्ती दादा जन्माला येणार आहे. त्यांना खो-खोच्या खेळाप्रमाणे तुम्हाला ती ब्रह्मविद्या सोपवायची आहे. जसं आपण त्या उष्टपत्रावर एकमेकाचे घेऊन जे फॉरवर्ड करतो की नाही, त्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला कोणी विचारलं याचा संदर्भ सांगता येईल का, तरी सांगता नाही येतं आपल्याला. तसं ते फॉरवर्ड करायचंय, तेही त्याची ही परंपरा आहे. नारदाची गादी म्हणजे चादर नाही आहे. त्याच्याकडे तो कधी कधी आपण ग्रामीण भागात जातो, तो आणतो त्याचं बेडशीट. तिथे आपल्यासारखा उभा राहिला तर 2 तास म्हणतो मी लय भाग्यवान आहे. तो रोज खालून वरून घेतो, तो किती भाग्यवान राहतो. तरी कीर्तनाचे नि नटनाचे जे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, असं कीर्तनाने नटलं पाहिजे माणूस. आपल्याला नटायला फक्त 2च जागा, एक तर जत्रा नाही तर लग्न, त्याच्यापेक्षा आपल्याला जागा नाही. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाचायचे तिथं. पण आता नुसतं नाचण्यावरही चालेल. छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना नाचायला नाही तयार करायचं, त्यांना नाचवायचंय. नामदेव महाराज जसे नाचले तसे कर्ण भाग्यवंत नटे हरी नामदेव महाराज पण नाचले. पंजाब, उत्तर भारत आणि अजून पंजाब, उत्तर भारत आणि राजस्थान मध्ये गेले नाचत नाचत. काय सांगायला, नाचू नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी नाचायचे. कीर्तनात कशासाठी नाचायचे? ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी. आणि आता महाराष्ट्रभर जेवढी कीर्तनं चालली ते ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी चालले का ज्ञानाचा दिवा भिजवण्यासाठी चालले? आम्हाला काय घेणं देणं, आम्हाला काय नाही. कीर्तन ऐकायचं, झटकलं फटकलं सटकलं काय निघालो, आम्हाला काय घेणं देणं नाही. असा जर विचार केला असता ना, सुभाषचंद्र बोसनी, शिवाजी महाराजांनी, महाराणा प्रतापांनी, तर आपल्या बायका त्यांनी सांभाळल्या असतात. त्या परकीयांनी, त्यांना झालेली पोरं आपल्याला सांभाळायला लागली असतात. धर्माबद्दल तेवढी कट्टरता पाहिजे. भाऊ जर तासभर इकडे जरी शिरला तर लगेच मारतो ना, रुग्ण खलास करतो की नाही त्याला. धर्माच्या बाबतीत पुढे काय आम्हाला घेणं देणं. चाललंय चालू द्या, चाललंय चालू. ज्ञानाचे दिवे लावायचे. ज्ञानाचा दिवा ज्ञानेश्वरी आहे. 725 वर्षापासून ते वत आहे. ती पूर्व पुण्याई जर सानुकूल असेल ना तर ज्ञानेश्वरी एंट्री सापडेल. नाही तर पारायण करणारे, प्रवचन करणारे पायलीला 15 दमडीला 16 आहे. पण कृपा नाही होत ज्ञानेश्वर महाराजांची.
ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, कृपेचा सागर आहे ज्ञानेश्वर महाराज. का नाही कृपा करत? मग दांभिकपणा आहे आपल्याकडे, कळणार नाही ज्ञानेश्वरी. त्याच्यामध्ये लिहिले चौथा अध्याय खास स्पेशल आहे त्याच्यासाठी. ज्ञान कर्म संन्यास हो ते ज्ञान पैगा परवी. ते ज्ञानाचा झेंडा घेऊन गेले होते पंजाबला, उत्तर भारतला, राजस्थानला नामदेव महाराज. आणि आपण काय केलंय, ते जे तत्वज्ञानाचा जो झेंडा आहे ज्ञानाचा, तो आचार्य वर्गाचे जे आहेत ना आता सगळे, त्यांनी स्मशानात नेऊन मोठा खड्डा केलाय, त्याच्यात गाडवरती फक्त कर्मकांडाचा सांगाडा उभारला केला. चला पंढरीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, खाऊ, 2 दिवस राहू, परत जसे तसेच घरी येऊ. तुमच्यात बदल नाही ना आमच्यात बदल नाही. आम्हाला संसार नेटाने करायचा ना, आपल्याला त्र्यंबकला, पंढरपूरला, आळंदीला संस्था स्थापन करायची. याच्यापेक्षा आपला काय सोडवणूक झाली पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आपली आला हवंय का ते ज्ञान पाहिजे का? कोणाला गरज नाही, कोणाला गरज नाही ज्ञानाची. बस मैत्रीला दशकरीला येतात ते पाहुणे, प्रेमापुटी येतात मनापासून, का दाखवायला येतात? फक्त दाखवायला ते नाही का, आपल्याकडे कोणतरी आलं पाहिजे म्हणून. दास्यत्व करत नाही, करायचं दास्यत्व. पण अगरवता आम्ही लय बाबांचं केलं, लय बाबा मेहरबानी केलं. बाबा बी असलेच, बाबाला द्या कपडे, बाबाला द्या अंगठ्या, बाबाला द्या पाया पडायचे पैसे, त्या मूर्ती होऊन पडणार आहेत सगळे. बाबा पाया पडायचे पैसे म्हणजे केवढा बाजार मांडलेले, पण आपल्याला काय घेणे. आणि जे भरवणार आहेत, गुरु भरवणार आहेत, तसं नसतो सप्ताह भरवायचा आहे की नाही. नोहे दास करा. बाबाजी चैतन्यांची यथार्थ कृपा झाली. ज्ञानेश्वरीमध्ये यथार्थ ज्ञान आहे आणि सध्या अभ्यास चाललाय विपरीत ज्ञानाचा. पैसा हृदयामध्ये मी रामू, हृदयाचे रामू. शहराची कामधंदा करायला पुरुष वर्ग आहे ना शहरात, त्या पुरुष वर्गाला म्हणतात रामू. त्याला सगळी धुली भांडी लाद्या पुसायचं काम करावं लागतं. तसा आत्मा आपल्या हृदयातली सगळी कामं करतो. तो आत्मा आत्ता या घडीला आपला नोकर आहे. नवल देखा प्रभूची अद्भुत प्रेम भक्ताची, की सारथ्य करी पार्थाची शारंग धरू. भगवान श्रीकृष्ण नोकर झाले आपले होतात का? आपल्या आत्ता या घडीला तुमच्या आपल्या हृदयात असणाऱ्या आत्म्याला कृष्ण म्हटलेले, तुमच्या आपल्या हृदयात असणाऱ्या आत्म्याला राम म्हटलेले. तो कुठं काळ्या पाण्यावर गेलेला नाही. आत्ता या घडीला त्याची भेट होऊ शकते आज आत्ता या घडीला. पण तेवढी जिरजिर पाहिजे ना आपल्याला. तरी आपल्याला कुठं तेवढी जिरजिर आहे? प्रपंचात थोडं कमी पडलं तर जिरजिर आहे. तुकाराम महाराजांचं तसं नव्हतं. जीवना वेगळी मासुरे, जीवना वेगळे 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 मासुरे. Bye.
अशी तळमळ शुद्ध पाहिजे. माशाला आपल्याला वाटतं मासा जेवत कसा असेल, झोपत कसा असेल, पाण्यामध्ये पाहुण्यांकडे जात कसा असेल, कसा झोपत असेल म्हणून आपण त्याला बाहेर काढला ना आपल्या जवळ बिछाण्यावर झोपवला तर झोपल का नाही? तो जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही त्याचा देव भेटल्याशिवाय मी थांबवू शकत नाही. त्या माणसाने काशीला जायचं बरं का, खिशातले पैसे वळवळ करायला लागले म्हणून चालले तीर्थयात्रेला, त्यांना काय पडणार नाही पदरात, काहीच पडणार नाही. तो दंभ आहे, दंभ. अशी तळमळ. आणि तो असा जर सात्विक माणूस असेल ना देव भेटला पाहिजे. देव भेटला मला कधी भेटेल चिंता तरी सदा सर्व काळ इतकी प्रमाण पाठ आहे. अशी तळमळ लागली तर रात्र मला देव भेटेल का, देव भेटेल का, देव पाहिजे का, देव कोणला, देव नकोय कोणला, देव न लगे देव न लगे. आणि माणसं कीर्तनाला आहेत बरं का, कीर्तनाला कोण आहे, देव न लगे देव न लगे. अतिशक्ती नाही सांग, पण ज्यांना पाहिजे असं त्यांनी भेटा, काम होणार. प्रत्येक बाबांना जाऊन भेटायचं कीर्तन झाल्यानंतर, बाबा देव भेटेल का, तुम्ही सांगितलं तर सांग येईल का. हा आता एवढं सोपं राहिली का, सोपं राहिलं का, काळ्या पाण्याला गेलं तुमची नियुक्ती कशाला इथं. आम्ही नालायक, 7 नालायक आहे, काय खंड येईल. आमचे कर्म लई बॅड आहे, खूप वाईट आहेत आम्ही. पण असं साधन सांगा, खैराची लाकडे, चंदनाची लाकडं, ड्रायव्हर लाकडे, त्याला आग लावणारं साधन सांगा ना, सगळ्यांची राख करील असं. म्हणे आम्ही झालो आता आपण अग्निरूप होऊ, सरनावर ठेवलं. त्याच्या अगोदर नाही व्हायचं आपण. ते वारकरी संप्रदायाचं दिव्य ज्ञान आहे. मग अग्निकुंडे बीजे घातली, ती जेवी अंकुर दसे समुखली. भाजलेली बी पेरला उगवल का नाही, भाजलेली बी. आणि आपल्याला बाबांनी भाजलं होतं, बाबांनी आपल्याला भाजलं का, नामदेव महाराज कच्चे होते, त्यांना आव्यात टाकलं होतं. ओम सोम ऊर्ध्व लावणी कुंकणी लेकरा वाटून असं आपलं झालंय का, हे बाबा म्हणते असं आपलं झालं का नाही. आम्ही पेरल्यावर उतरणार. अगा कर्मे जे उरावे, सुख दुःखा ते फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. सुख दुःखाचे चटके घेत घेत मी करतो आणि मग जन्माला यावं लागतं. ते उगा नेलीचं माझं कर्म झालं त्याची भोगावे, कर्म झालं त्याची भोगावे, कर्म झालं त्याची भोगावे, कर्म झालं त्याची भोगावे.
किती उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गाभार परिचिता हरिमुखी गाभार परिचिता हरिमुखी गाभार परिचिता हरिमुखी गाभार उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गाभार परिचिता हरिमुखी गाभार परिचिता हरिमुखी गाभार परिचिता हरिमुखी गाभार परिचिता तुकाराम महाराजांना अशी उलगाळ झाली माशासारखी. त्याच्यानंतर मग त्यांच्या जीवनामध्ये अशी ज्ञानाची पहाट उजाडली. बाबाजी चैतन्यांची भेट झाली. बाबाजी चैतन्य असे प्रत्यक्ष भेटले. स्वप्नात बिपनात काय नाही हो. स्वप्नात शाळा, स्वप्नात लग्न, स्वप्नात पोरं, हे सगळं वास्तव. असे समोरासमोर तुकोबरायाची बाबाजी चैतन्याची भेट झाली. त्यांना दिव्य ज्ञानाचा उपदेश केला. त्या ज्ञानाची खबर किसी को कानो कान नाही. आचार्य पदावर असू द्या नाही तर कुठं असू द्या. जर विचारायला गेलं तर म्हणतो दुसरं काय नाही आहे. बाबा चैतन्य विजय नावाचा ग्रंथ आजही तिथे विद्यमान आहे ओतूरमध्ये. त्याचे पहिले बनवणारे संस्थापक आहे. त्याचे बनवणारे कोण आहे? ग्रंथ बनवतात ते पांडुरंग बाबा घुली. त्यांनी पहिला बनवलेला आहे 20 रुपयाचा. आता त्यांचे वंशज राजर्षी बाबाजी चैतन्याचे वंशज त्यांचा 50 रुपयाचा ग्रंथ आहे. तिथे तुकाराम महाराज गेल्यानंतर समाधीचे उत्खनन केलं. बाबाजी चैतन्य बाहेर आले. असं मासासाठी तडफड चालू होती ना त्यावेळेला. आणि त्यांना महावाक्याचा उपदेश दिला. फक्त रामकृष्ण हरी नाही सांगितलं. महावाक्याच्या उपदेशाने तुका झाला से कळस. आणि तुम्ही आपण पण होऊ शकतो. अनु रेण होणे चोकडा आकाशा एवढा. कशाने तुकाराम महाराज आकाशा एवढी झाली? ज्ञान देव कुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढा आहे. आम्ही जे नामस्मरण करतो, जे नाम मला दिलेले माझ्या सद्गुरूने ते आकाशापेक्षा मोठे आहे. आणि ते नाम जपता जपता जपणारा आकाश एवढा आहे असं समजलं जातं. आपल्या नाकातला आकाश, प्रकाश आणि वायू आपल्यापुरता आहे का जगभर आहे? आपल्या नाकातला आकाश, प्रकाश आणि वायू आपल्यापुरता आहे का जगभर आहे? असं सांगा नाही मृदुंगाचार्याने तिकडून वडायचं, मी इकडून वडायचं. तो श्वास व्यापक आहे. माझं चालणं बोलणं सगळं त्या श्वासावर आहे. आणि त्या श्वासाला ढकलणारा नोकर जो आहे ना, तो रामू गडी आत ढकलतोय. व्हेंटिलेटर नव्हते ना म्हणून कोरोनामध्ये बरेच मेले. तो काय करतो? फक्त श्वास आतमध्ये ढकलायचं काम करतो. तसा आपल्या शरीरामध्ये श्वास ढकलणारा नोकर कोण आहे? म्या बोलविल्या वेदू बोली, म्या हलविल्या वेदू चाली, म्या हलविल्या प्राणो हली, जगासी चाळीचा विठ्ठली ऐकली एक विठ्ठली ऐकली एक आपण ज्या सत्तेने ऐकतो, बाबा ज्या सत्तेने बोलतो, त्या सत्तेचं भजन करा.
ही सत्ता केव्हापासून आहे? ज्या वेळेला आपण आपल्या आईच्या उदरात होतो, आपल्या आईला 7वा महिना लागला, तेव्हा टाळू रंध्र भेदून चैतन्याने शरीरात प्रवेश केलेला आहे. त्या माऊलीचा सुद्धा डबल श्वास चालू झाला, हालचाल चालू झाली. तेव्हापासून आपलं जे भजन चालू आहे त्या भजनाची ओळख या बाबा लोकांतून करून घ्यायची. घेतला गेला, नगरला आला, टाळी घेऊन आला, मृदून घेऊन, असे रंगी बेरंगी कार्यक्रम चालू आहे. त्याच्यात आम्हाला बी रंगायचं. बजाव शिट्टी बजाव. आईच्या पोटात असताना 21,600 वेळा चाललेला श्वास काय म्हणतो? आपली ओळख आहे का आपल्याला? भांडणं झाल्यावर म्हणतो मला ओळखलं का? अरे बाळा, तू अजून तुला नाही ओळखलं तर दुसऱ्याला काय ओळखणार? तू कोण आहेस? आहे मी हा कोण? करावा विचार. कोण आहे आपण? शेठ आहे का? वकील आहे का? इंजिनियर आहे? शेतकरी आहे? कोण आहे आपण? पुरुष आहे का? स्त्री आहे आपण? आपण शुद्ध चैतन्य आहोत. देवाचे अंश सुद्धा नाहीत, आपण प्रत्यक्ष देव आहोत. हे संतांच्या संगतीत बसल्यानंतरच कळेल. कळो येईल पैसता संतांचे संगती, मग कळो आले कमळा. आता देवावर खाणं पिणं झोपणं सगळं त्याच्या संगतीत चाललंय. खाणं पिणं झोपणं त्याच्या संगतीत चाललंय. जनाबाई म्हणतात देव खाते, देव पिते आणि देवावर मी निजते. आता बाहेर कीर्तन नाही करायचं, त्यांच्या डोक्यात काय येईल? देव खाते, देव पिते, देवावर मी निजते. कहा पगडारो देखा नेरा, जहा देखो तो सबूसी. मी नसे ऐसा कौन ठाव असे, तरी प्राण्याचे दैव कैसे जे न देखती माते. मी नाही अशी एवढी जागा नाही की आत बाहेर या कोंदले, जग निखिल माझे चोतले. त्या कैसे कर्म आले जे मीच नाही म्हणती. देव नाही, त्याच्यात जगणं, जन्मणं, स्थिती आणि मृत्यू त्याच्या सोबत आहे आपलं. आणि एवढा जवळ आहे त्याला ओळखत नाही आपण. इतका जवळ आहे, त्याच्यापेक्षा जवळ आपल्याला जगात कोण नाही. आणि त्याची सेवा करा. देखबी ऐकबी एक नारायण. जो दाखवतो ना तोच ऐकतोय आणि तोच बोलतोय. एवढी दृष्टी आपली व्यापक आहे की लाईट बघायची तर माझी दृष्टी तिथे जाते, लगेच रिटर्न येते सांगते तिथे मरकुरी लावलेले आहे का. एवढी स्पीड आहे त्याच्यामध्ये. आता मी जे बोलतो ना त्या क्षणाला मी ऐकतोय, कारण दोन्हीची सत्ता एक आहे. बोलणारा, चालवणारा, ऐकणारा, त्याचं भजन करा. आणि हे शरीर कोणाची? महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे, केंद्रात कोणाची सत्ता आहे हे कळतंय, पण या शरीरात कोणाची सत्ता आहे तिथं काहीच माहित नाही. बाकीच्या कामात चौकशालाही चालल्या. ज्ञानेश्वरी आरसा आहे, तुम्हाला दाखवते तुम्ही कोण आहात. त्या सत्तेचं भजन करा, म्हणजे आत्म्याचं भजन करा. ज्ञानदेव म्हणे आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देव देव मनानी व्यक्त उद्योग सांगितले कोणी यांना. त्याने जायचं तीर्थयात्रेला. एक तर ज्याला संत भेटवायचे शोधायचे त्याने जायचंय, आणि दुसऱ्याने जायचंय ज्याला भेटले ना त्याने वाटायला जायचंय. त्रिवेणी संगमी तीर्थभ्रमी चित्त नाही नामी. एकाला माहित नाही 365 दिवस कार्यक्रम चालू आहे कीर्तन, पण नाम एकाला माहित नाही का. हरिपाठ म्हणतो ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ. करोडो लोक भक्ती करतात, करोडो लोक भक्ती करतात, पण त्याच्यातला एखादा सुटतो असतेच्या महापुरी.
रिक्तात पोटीवरी तरी प्राप्तीच्या पैलती पाहिला. संतांची भेट झाल्यावर लय सोपं आहे मग. आणि संत नाही भेटले तर दुनियेचा अवघड आहे. देव देव म्हणून व्यर्थ काय हिंडसी, निज देव हृदयातल्या आत्म्याला नाही ओळखत. ज्ञान देव म्हणजे ज्योतीची निज ज्योती, हे मूर्ती उभी विटेवरी. पंढरपूर मध्ये काय तुमच्या आत्म्याचं प्रतीक आहे. ज्ञानेश्वर महाराज तिथे गेले तर दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बापरखुमादीवर विठ्ठले मज आयसे केले. माझ्या गुरूंच्या पावरनी मी दर्शन घ्यायला गेलो तर मला तिथे पांडुरंग नाही दिसला. मी स्वतः उभा असायचं पाहिलं मी. हृदय संपुष्ट हृदय पेटी करोडी पोटी. म्हणून आपल्याला भेटत नाही. चोराला लवकर दागिने भेटत नाही. कपाट कुठे आहे? हॉलमध्ये आहे का कपाट? लगेच दरवाजाच्या आत गेले गेले लगेच कपाट आहे का? कपाट बेडरूम मध्ये. तिथपर्यंत लवकर सहजासहजी कोण जाणार नाही. गेला तर कपाट खोलायचं. कपाट खोलल्यानंतर परत एक रकाना खोलायचं. परत तो रकाना खोलल्यावर त्याच्या आतमध्ये एक रकाना आहे. तिथं संपुष्ट, तिथं आतमधल्या एकदम खोल याच्यामध्ये तो परमात्मा जाऊन बसलेला. संत दर्शनी हा लाभ आणि बाहेर येते सगळा त्याचा विलासी. माणसं नाही का? माणसं नाहीच. देवची बरे देवची बरे तुका म्हणे, आकाशात देव ही भ्रामक कल्पना आहे. देव देव म्हणून व्यर्थ काय हिंडसी, निज देव निनसी मुळी कोण. देवा नाही नाव, देवा नाही पण ठेवण्यात आलं. त्या गाड्यांचे नंबर आहेत ना, आरटीओ लिहिलेले नंबर, ते ओरिजिनल नंबर नाहीत. पण व्यवहार चालण्यासाठी नंबर आहे. टाटा कंपनीच्या गाड्या आहेत, परंतु व्यवहार चालण्यासाठी नंबर आहे. ते ओरिजिनल नंबर नाही. तशी आपली नावं जी ठेवलेली ती ओरिजिनल नाही. ओरिजिनल नाव आहे आपलं देव. आणि हे संतांच्या संगतीत बसल्यावर कळतं. देवा नाही देवाला नाव नसतं हे समजून सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना सांगावं लागलं. उपजल्या बाळकासी त्या पोराला नाव नसतं, पण त्याला व्यवहार चालवण्यासाठी नाव ठेवलं आणि त्या याला लगेच ते ओ देतं. असं ईश्वराला देवाला नाव नाही, पण संत एकांती बसले त्या नावाने आपल्या तिथपर्यंत. ओम, ओम हे एक अक्षरी ब्रह्म आहे, जे गुरु शिष्याच्या एकांती. एक अक्षर एकच वदती. कोण मदत करते? ते मेघाचे परिगर्जती सैन्य ज्ञानोबरा म्हणतात. गुरुजी एकांतात त्याला त्या नामाचा उपदेश देतात. कानात असं माईकवरून बाजार नाही. त्याचं नाव कानफड्या संप्रदाय. त्या कानफड्या संप्रदायाच्या जोरावर आपल्या उड्या आणि त्याच्या नाकात काड्या. आदिनाथ उमा बीज प्रगटले. काय बीज प्रगटलं? पार्वती माता आणि भगवान शंकर यांचं काय रिलेशन आहे? काय नातं आहे यांचं? पार्वती मातेचं आणि भगवान शंकरांचं काय नातं आहे? पुरुष ऐकलीच ना आम्ही. काय नाते? गुरु शिष्य. गुरु शिष्य नवरा बायको नाही, पण हे जमात अशी ना काय बोलते म्हणून यांनी संगत ते ऋषी मुनी आहेत पूर्वीचे, सोबत राहायचं म्हणून एक बाई झालेली एक पुरुष झालेला आहे. ती गुरुगीतेमध्ये म्हणते काय तुम्ही कोणाचं भजन करता? भगवान महादेव कोणाचं भजन करता? आपला ताटात संसार चाललाय. काही अडचण आली ब्रह्मदेवाला गाराने घेऊन येतात तुमच्याकडे. विष्णू भगवंताला काही अडचण आली तुमच्याकडे येतात. इंद्राला काही अडचण आली तर तुमच्याकडे येतात. नारद महर्षी तुमच्याकडे येतात प्रश्नाची उत्तर सोडवायला. तुम्ही एवढे मोठे देव, देवो के देव महादेव, तुम्ही कोणाचं भजन करता सांगा मला. मला लय अचंबा आहे. पार्वती म्हणे सांगा तुम्ही भजन कुणाचे करता? हा मज बडा अचंबा. सांगा
तेव्हा पार्वती मातेने विचारल्यानंतर भगवानशी म्हणतात तू योग्य प्रश्न विचारलायस, पण ते मला लोकांना सांगता यायचं नाही. मला सांगा ना, मला सांगा ना. आपण आता कीर्तनात ऐकलेले राजहट्ट, बालहट्ट, माहिती की नाही आपल्याला. तो हट्ट पुरवण्यासाठी क्षीरसिंधूच्या परिसरी यमुना नदीच्या किनाऱ्यावर नेलं पार्वती मातेला, ते सांगण्यासाठी. बाजारात नाही चालत. पहिले घ्यायला गेले तरी बाजारात असं कोंडाने नाही विकत घेत. मोठमोठ्याले हे रोडची कामं होतात, अर्धे आम्ही खायचे ना अर्धे तुम्हाला द्यायचे, ते पण टेंडर भरून आहे, गुप्त आहे सगळे व्यवहार. पहिले घ्यायची तर अशी खाली हातवारी करून घ्यायची. तिला नेलं तिकडं नदीच्या किनारे, कोणी आहे का नाही पाहिलं. त्या नंदीवर डबल सीट गेले होते, त्या नंदीला सुद्धा बाजूला ठेवलं त्या बैलाला. अशा किती साधले आहेत ते ज्ञान घेतात, पण बैल जसे आहेत तसेच त्यांना तिकडे ठेवलं आणि तिला ते ज्ञान सांगितलं. क्षीर सिंधूच्या परिसरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले, जी 18व्या अध्यायातल्या 1750 नंबरच्या ओळीच्या पुढची हिस्ट्री सांगतो. त्या क्षीर कल्लोळात मकर उदरी गुप्त होता, दयाच्या हाती पैठा झाला. तिथे ते पार्वती मातेला सांगत असताना भगवान शिवानी पाहिलं कोण ऐकत नाही ना, आता तुला सांगतो. तिच्या कर्णपुरामध्ये ती ज्ञान सांगितल्याबरोबर लगेच समाधी लागली. मुखी नाम हाती मोक्ष, असं वारकरी संप्रदायाचं ज्ञान आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे लटारण्या माळा घालून पांढरे बगळे होऊन होत नाही वारकरी संप्रदायाचा. त्याच्यासाठी त्या ज्ञानाची त्याला चिरचिर पाहिजे आणि त्याची शांती करणारा बाबा तसा भेटला पाहिजे. त्या ज्ञानाची शांती करणारा ते ज्ञान पार्वती मातेला सांगत असताना माशाच्या पोटात त्या क्षीर कल्लोळात मकर उदरी गुप्त, माशाच्या पोटातला देव करतो आणि नरदेवाच्या पोटातला आलेला धाब्यावर आहे. याची लाज बापा दादाला आपल्याला सर्वांना पाहिजे. पण काय नाही, आपल्याला काय नाही, आपलं आपलं करायचं, जायचं, फिरायचं, काय खावं प्यावं लिहावं. मेलं म्हणजे कोणी पाहिलं, आम्ही आहे ना पाहायला. काय होणार आहे ते स्टॅम्प पेपरवर तुकाराम महाराज लिहून देतात. काय होणार आहे, तुमचे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आता. खंती ते न करा होणे देवा विसरणी म्हणती मी माझे, म्हणती मी माझे. गावाच्या बाहेर पाट्या लिहिल्या पाहिजेत, का देव भेटत नाही. ज्ञानेश्वरीतल्या 90 अध्यायातला मी मी हे ठासून बसलेले आपल्यामध्ये. तो मी आहे ना, त्या मीला बाहेर काढायचं. एरवी सर्वांच्या मी, तो प्रत्येकाचा मी कोण आहे, प्रत्येकाचा मी ब्रह्म आहे. गावाच्या बाहेर पाट्या लिहिल्या पाहिजे प्रत्येकाच्या. कैसे अहम ममतेच्या लवड सवडे, मी माझं, मी माझं. कन्यादानच्या वेळेला सासऱ्याने काय म्हणायचं असतं कन्यादान देताना, मम, आणि जावयानी घेताना काय म्हणायचं असतं. ब्राह्मण काका सांगतात आपल्याला, पूजेला बसल्या ब्राह्मण काका न मम म्हणायला सांगतात का मम म्हणायला सांगतात. ब्राह्मण काका बसा आमच्या न मम, याचा माझ्याशी काडी मात्र संबंध नाही. संकल्प सोडताना बाप म्हणतो न मम, ही माझी नाही, आणि जावाय म्हणतो मम गुत्तो. बाप सुटतो आणि जावाय गुत्तो. ज्ञानेश्वर महाराज तसं कर्मापासून आपली फारकत करायची असेल तर हे मी केलं नाही, याच्याच माझा काडी मात्र संबंध आपुल्या बळे नाही. सगळा कृपा म्हणतो माझी ताकद नाही गाथा बनवायची, पण कीर्तन करायची नाही ताकद. ये मूर्ती लोकीचे उफराटे, त्याची फारकत सोडवणारं जे ज्ञान आहे ते पार्वती मातेला सांगितलं. मातेला लगेच समाधी लागली. मुखी नाम हाती मोक्ष. मोठ्या परिस्थितीत पडल्या असं दाखवतात.
आदिनाथ उमा बीज प्रकटले. काय प्रकटले विचारा ना, विचारा बाबाला विचारा जरा. डॉक्टरचं जर 7-8 लाख रुपये पेशंटला खर्च केले, पेशंट गेल्यावर डॉक्टरचा दवाखाना फोडून टाकतो. डॉक्टर वाचलं तर वाचला, नाही तर त्याचे ते हातपाय मोडून टाकतो. आपला अख्खा आयुष्य गेला, हा बंगला जाऊन पोहोचलाय स्मशानात, तरी आपल्याला काय घेणं देणं. तिथं त्या माशाच्या पोटात मच्छिंद्रनाथांनी ऐकल्यानंतर आरोळी गेली, मी सोडलो, मी दिसतो एवढा नाही, मी तर आकाश आहे एवढा आहे. भगवान शिव म्हणतात मी तर बोलत नाही, मग बोलतोय कोण? अंतर्ज्ञानाने पाहिलं माशाच्या पोटात मच्छिंद्र आहे. तुम्हाला समजलेलं आहे पण पूर्ण समजलेलं नाही. पुन्हा दत्तात्रयांची भेट होईल बद्रिका आश्रम मध्ये, तुमची त्यांची भेट होईल, मग तुम्हाला ते ज्ञान कळेल आणि त्या ज्ञानाची मोठी उजळणी होईल. जसं लग्नाच्या वेळेला देव उजळतात ना, तसं बाबा बी आपल्याला उजळून काढतात. आपल्यावर आलेली उजळी झटकणी बाजूला काढता येते. दिवा जळतो मध्यरात्री मंद होतो. दिवा जळता जळता रात्री मध्यरात्री मंद होतो. त्याला जर परत एक दीप्यमान करायचं असेल तर काय करायला पाहिजे? 1-2 टिचक्या मारल्या का त्याची कोजळी पडली. तसं मी आणि माझी जी अज्ञानाची कोजळी होती ती विवेक दीप उजळी, तर योगिया पाहे दिवाळी निरंतर देहरूपी कोजळी काढून टाकतात. स्थूल शरीराशी आपला काही संबंध नाही असं गुरु ज्ञान देतात. त्याच वेळेला होतं तसं. आणि ते मच्छिंद्रनाथांची त्याची भेट झाल्यानंतर त्या ज्ञानाची भेट झाली, त्याला अद्वैत तत्वज्ञान म्हणतात. ते 4थ्या अध्यायाचं ते ज्ञान अत्यंत महत्वाचं ज्ञान आहे. ही आमच्या भारताची खासियत आहे. अख्खं विश्व आमच्या भारताला गुरुत्वपद पार करते. कशावर? स्वामी विवेकानंद जाऊन तिकडे रामाच्या गोष्टी नाही सांगत बसले, कृष्णाच्या गोष्टी नाही सांगत बसले, आणि नाही का सांगितलं हृदयातल्या आत्म्याची गोष्ट सांगितली, आणि तिथली लोक त्यांना स्वीकारलं. किती वेळ कमी होता माहिती स्वामी विवेकानंद तिकडे गेले तर. सर्व धर्म परिषद बसली होती ना, स्वामी विवेकानंद गेले होते, मला काहीतरी बोलायला चान्स भेटेल, मला काय बोलायचं. त्यांना वेळच नाही. सभा संपत आली, शेवटचं भाषण राहिलं होतं. त्या बाईनी पाहिलं हा भारतातला नवयुवक झाला, त्याची लय टगमग चालली. तिच्यातले 8 मिनिटं त्यांना दिले स्वामी विवेकानंदांना. तिच्या भाषणातले 8 मिनिटं दिले, आणि स्वामी विवेकानंदांना त्यांना द्यायचं होतं. ते इतके लांब होते ना, तिथपर्यंत पोहोचायला 8 मिनिटं लागले होते. ते माकडासारखे उड्या मारत गेले तिथपर्यंत. मला मिळालेल्या व्यासपीठाचा मी सदुपयोग करून घेईन. तर लोक म्हणले देखो बंदर कैसे छलांग लगा के जा रहे, सगळे लोक म्हणत होते. पण तिथे गेल्यानंतर त्यांनी जे भारतीय तत्वज्ञान सांगितलं ते गुलदस्त्यात आहे. ज्ञान गूढ, इतकं गूढ आहे, इतकं गूढ आहे, कळालंच तर शोधायला गेलं तर गम्य. ज्ञान गूढ गम्य, ते ज्ञान देवाला ते जर आपल्याला मिळालं ना, आपण जमिनीवर चालणारच नाही. आपल्याला वाटतं आपण आकाशात चालतंय, आपल्यामध्ये ती एक पावर निर्माण होणार. हे ज्ञान पैगावर जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वी. संत आहे का? संत नाही. आणि असले तर पोटासाठी संत, सगळे पोटासाठी संत. पण आज असे बी संत आहेत आईसी कळवळ्याची जाती. त्यांना तुमच्याकडून काहीच नकोय, तुम्ही त्यांना
काही देऊ पण शकत नाही. या नासक्या संसारातलं तुम्ही काय देऊ शकता त्यांना? ते तुम्हाला देणार आहेत आणि ते देण्यासाठी येतात, ओरबडून घेण्यासाठी संत येत नाही. पोटार्थी संत. इथं माणसून झाले संत पडा म्हणे आमच्या पायात होईल तुमचं कल्याण. संत ही पदवी कोणाला आहे? माणसाला आहे. ज्याची पदवी त्याला राम साजे संतान मजी आत्मसुख. यारे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी. यारे चावटी करू नका परमार्थात. आपल्याला किती डोळे? आपल्याला किती डोळे? आपल्याला डोळे किती आहेत? 3. हो, आम्हाला गुरुजी होते ते सांगायचे जर भगवान श्रीकृष्णाने तिसरा डोळा खोलला तर काय होईल? भस्म सगळ्याची राख. तिसरा डोळा साधू खोलतो आपला. हो, धर्म जागो सदैवाचा जेबा परोपकारी. आंधळ्याशी दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. आता आपण सध्या आंधळे आहोत. आता सध्या आपण झोपलेले, पण काकड्याला उठलेले भाव खातात. आम्हीच उठलोय आणि हे झोपले. अरे तुमचा काकडा बी झोपतच चाललेला आहे. जा, मी देव आहे असं जोपर्यंत म्हणतो तो झोपलेला आहे. आणि मी वासुदेव तत्वता, मी परमात्मा आहे. जगत परमात्म्याने व्यापलेले, तो खरा जागा आहे. जगजोगी जगजोगी जागता जगदेव. जागलं तर जगदेव आहे. हा भाव संत निर्माण करतात. त्या ज्ञानातून अशी पहाट त्याच्या अगोदर काळूची रात्र आमोशा. बाबांकार निशिगण घाट. मी आणि माझ आहे तोपर्यंत नाही देव भेटणार. देहमान उली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दयाची बुद्धी चालली देही दया आत्म्याविषयी झाली मध्यरात्र गा. चोर येतात मध्यरात्रीचे, चांगले 2-2:30 ला झोप आला. धडकणी दरवाजावर लाथ मारल्यानंतर अडीच निघते. हा अशी लाथ मारते आणि रात्रीचं डचकत ते फक्त इकडे इकडे काहीच नाही. चोर का लगेच डोळ्या पुढे येऊन उभा राहणार आहे का? एवढा गंच करे का आपल्यासारखा? हे म्हणतात मांजराने उडी मारली असेल. परत गाड झोपले का चालले माल घेऊन. हो, देह मान, देह आणि मान बुली त्याची बुद्धी चाटली दे. एवढंच मी ते आत्म्याविषयी झाली मध्यरात्र का बाबा अंकार आणि शिगंता. पण माझ्या गुरुवचनी 16व्या अध्यायाची सुरुवात पहा. 16व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 50 ते 60 ओळी वाचा घरी. बाबांना ना बाबा आम्ही तुम्हाला देतो काही ना काही. बाबा सत्याला आले आमच्याकडेच येतात. बाबा सत्याला आले आमच्याकडेच येतात. कशाला येतात? जेवायला येतात. जेवायला फक्त आमचा उद्धार करायला नाही. मावळविती विश्वाभासो. हा जगताचा वास मावळून टाकतात. त्यांचं नाव संत. मावळती विश्वावासू नवाल उदयला चंडांश. आमच्या जीवनात असा सूर्यप्रकाश झाला. ऐसा ज्ञान प्रकाश होईल यावर म्हणतात. ऐच मोह आणि अंधकार जाईल. जै गुरु कृपा होईल पार भागा. तिसरा ज्ञानाचा डोळा उघडला. कोणाच्या बापाला घाबरत नाही. देव देखिला तो नाही पुन्हा भ्याला. कुत्र्याची पिल्ले आहेत ना, त्यांची डोळे किती दिवस उघडत नाही कुत्र्यांच्या पिल्लांची? 21. मी ऐकलं होतं 7 दिवस. 7 दिवस कुत्र्यांचे डोळे उघडतात ना पिल्लांचे. आपल्या पिल्लांचे उघडलेत का? त्यांची जेव्हा डोळे उघडलेले नाही ना, चांगला चापर माणूस जरी गेला, शिमळं पोरगे गेलं ना, तर ते अंग चोरतात ती कुत्र्याची पिल्लं.
पण डोळे उघडल्यानंतर असा मजबूत माणूस गेला तर ते ठपकन जाते, कारण त्यांचे काय उघडले? डोळे. तसा तो तिसरा डोळा बाबा अंकारनिशी गणदाट गुरु वचने फुटली पार, माता भक्ती भेटली बरवंड. भक्ती म्हणजे काय? हे नाटकं चालले ते होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं वाटोळ केलं. भाग्याचा होतो म्हणून वाचलो. बऱ्याच जणांचे केसांनी गळे कापले. आता मात्र कानाला कडा लावतो, असं काय करणार? पाठीवर मार, पोटावर मारू नको. असं हिंमत बादर आयोजित करून खाईल असले पोट बाबू. त्याच्या माग आपल्याला लोंढा वळायला मजा वाटते. जे डाफरते ना त्याच्या माग आपण जाऊ, जे पाया पडायला देईल ना त्याच्या माग वळवळ चालू आहे. आणि जे सांगतात हकारोनी सांगे या रे तुमची लायकी नाही सगळ्या माग, हा बरोबर माझी लायकी नाही, हे आपल्याला पट्ट. लटीक येते साच होणार ना पचे. चांगलं नाही पटत आपल्याला. चांगलं पटायला मागील जन्माची पुण्य असावी लागते. निष्काम पुण्य जेव्हा असतं तेव्हा मग म्हणू शकतो तो संतांचे पायी. हा माझा विश्वास. ड्रायव्हरवर विश्वास आहे पण संतांवर नाही. पण संत बी आहेत कुठं आता? पण नाही का? आहे. आज बी महाराष्ट्रात विद्यमान आहेत असे, पण त्यांची अशी फोकसबाजी नाहीये, त्यांचे बॅनर नाही, त्यांनी कार्ड छापलेले नाहीये. संत बीज पलटे नहीं चुक गए अनंत, अरे एक युग में अवतार धरे फिर संत के संत. आपल्याकडे काय तरी आपलं कोणतरी पाहिजे. पहिलीला नाही झाला दुसरीला नाही आला, तिसरं वंशाला दिवा. त्यांचा वंश खंड करतील काय ते? ते पाहतात लायकीच आहे का नाही. कारण ती ब्रह्मविद्या जोपासायची त्यांना आणि सोपायची दुसऱ्याकडे. आपली उपवर झालेली साधूची उपवर झालेली कन्या म्हणजे ब्रह्मविद्या आहे. आणि ते रिक्त हस्ते वाटतात हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, येणे देणे वरी सुखची होऊ द्या. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद. विद्या त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. आपण जर गुरुजीकडे गेलो ना ते म्हणतात, आपण जर म्हणलं बाबा देव सांगा, अरे तेच तू आहेस. तू ज्याला शोधायला निघालाय ना तोच तू आहेस. ती उपवर झालेली कन्या साधूला द्यायची. आपली पोरगी कोणाला देऊ काय? त्याचा पगार, त्याचं घर, जमीन, जुमला, त्याचे मामा कोण, काका कोण, आत्यांची नावं, मावशीची नावं, मामाची नाही लढू सत्यातर फुगत त्या विमान. यांना देव कधी भेटले? नावडे जन धन. ती ब्रह्मविद्या देताना संत पाहत असतात, त्यांना पण हौस असते द्यायची. ती ब्रह्मविद्या पडल्या बरोबर ज्ञानाग्नी पेटला जातो, सगळं भस्मसात होऊन जातं. किती कर्म, किती बॅड कर्म असू द्या, वानल्या कोळ्या एवढं तर कोणाचंच नाही कर्म वाईटला. त्यांनी किती मारले होते? 7 रांजण भरले एवढे ब्राह्मण मारले होते. आयरे गाऱ्यांचा हिसाब नाही. आपण काय खाल्लं असेल, काय किती ट्रक खाल्ले असेल, किती ज्ञान पिलं असेल, किती वानू ढेकणं मारले असतील, एवढं तर पाप नाही. तू का म्हणे महा जीवन मुक्त हेळा मात्र किती पापी असू द्या एका क्षणात त्याचे राख होऊन जाते. ते ज्ञानेश्वर महाराजांनी जतन केलेलं दिव्य ज्ञान वारकरी संप्रदायाचा पाया आहे. ज्ञानदेव रचिला पाया, याचा कळस उभा आहे. त्या ज्ञानाची अशी आस लागली पाहिजे. ते ज्ञान मिळाल्यानंतर ती ब्रह्मविद्या ते वाटत सुटते. ती ब्रह्मविद्या मिळवण्यासाठी तुकाराम महाराज मजल दर मजल करत ओतूर राहिले. जुन्नर तालुका लय भारी आहे. तिथं ब्रह्मदेवा ज्ञानाची रेलचेल झाली, देवाणघेवाण झाली. ती व्यक्तिमत्व कुंड्याचं एक पोरग ओतूरमध्ये आलं, मालामाल होऊन गेलं. पण एकाला माहित नाही काय माल घेऊन गेले. मग तुला माहिती का? सोमे गुप्ते त्यांच्या सोबत जर ते ब्रह्मज्ञान भेटलं ना, तुमच्या अंगावरचा गेलेला वारा समाजाचा उद्धार करणार आहे.
तुमची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचं कल्याण होणार आहे. तुम्ही कंडक्टरला तिकीट घेताना हाताने पैसे दिले, तुमच्या स्पर्शाने त्याचा उद्धार होणार आहे. तुम्ही त्याला म्हटले नारंगाव तरी त्याला ब्रह्मज्ञान होईल. ही पावर आहे. हो, ते ज्ञानाचे चालते बिंब तयाची अवयव सुखाचे कोंब, एरवी माणूस मनाची आंब लौकिक बाबू त्या ज्ञानाने सर्वांग, आणि त्याच्यातून अशा लहरी बाहेर पडत असतात. 7वीच्या वर्गातली मुलगी मोगऱ्याचा गजरा घालून गेली शाळेत, तर ती फक्त तिच्यासाठीच घालून गेली का नाही? मग तिलाच तो सुगंध तिलाच भेटणार का सगळा वर्गभर? सगळ्या वर्गात मास्तर जरी घरून तापून आला असं तरी फ्रेश होईल. हो, त्या सामान्य मोगऱ्यात एवढी पावर आहे, तर त्या ईश्वरी ज्ञान ज्याच्यामध्ये जोपासलेले आहे त्याच्यामधून त्या लहरी, पण ते नाही पटणार आपल्याला. असं कुठं होत असतं का? पण कोरोनाग्रस्त माणूस जर भेटला, कोरोनाग्रस्त, तुम्हाला कळालं का मी काय बोलतो? ते तुमचं प्रारब्ध हे चांगलंच सांगणार आहे, पण तुमचं प्रारब्ध असं होईल. समजा आता इथं अचानक लाईट गेली आणि माईक बंद पडला, महाराज कर्मचारी का आपण हा तुमच्या नशिबातच नाही सांगायचं, चांगलं ऐकायचं. तुम्हाला एवढं डिस्टर्ब सहन नाही झाला पाहिजे. तुम्हाला नाही ना होत सहन. टीव्हीची मालिका चालू असताना जर मध्ये कोणी बोललं ना हे सहन नाही होत, पण हे सहन होतंय तुम्हाला. काय सांगत होतो सांगा बरं? नाही, त्याच्या अगोदर बाबा बोलले. त्याचं बाबा कोणतं प्रमाण बोलले होते? नाही, त्याच्या पुढे आता दुसरं बोलले होते. हा बरं, आत्मज्ञानाची त्याच्यामध्ये ती पावर निर्माण होते. आलो जागेवर, तुमचं कर्म अनुकूल आहे म्हणून मार झाला जागेवर. आण जर त्या माणसामध्ये त्या लहरी प्रगट असेल तर त्याचा असा स्पर्श झाला ना तर एक झटका बसेल. आपल्याला नाही पडणार रे, आता कुठं होत असते का? आता नाही होणार. पण कोरोनाग्रस्त शेजारी बसला आपल्या तर संध्याकाळी लगेच थंडी वाजते, लगेच थंडी वाजते. म्हणजे वाईटाचा परिणाम आपल्याला माहिती, पण चांगल्याच्या परिणामाची ना आपली अनोळख झाली. अरे मुढा, चांगल्या गोष्टीची ओळखच राहिलेली नाही. आणि ती जेव्हा निर्माण होणार उभा तसं झालं. वेद लागले, ते पण अनुकूल. देवाची इच्छा असते का सोडवायचं, याला सोडवायचं का नाही देवाची इच्छा आहे, आणि याला उतवायचं का देवाची इच्छा. पिक्चर मध्ये एखाद्याला पोलीस कस्टडीमध्ये टाकतात आणि 7 वर्ष 8 वर्ष त्याच्यावर केस चालते. हे कोणाच्या मनावर असतं? पिक्चर मध्ये त्या हिरोच्या मनावर असतं का? मग कोणाच्या? डायरेक्टरच्या. आपल्याला कसं नाचवायचं हे कोणाच्या मनावर आहे? म्हणून जो माझं होय मला अनन्य हो, तुला झटक्यावर सोडवतो, नाही तर गोतवतो. तुझी तर आता गेमच करतो देऊन. जो माझं होय अनन्य शरण. अनन्य म्हणजे न अन्य. तुझं सोडविना चौधरी पाटील कोण सोडवणार नाही, मला फक्त देव सोडेल. बस एवढीच आशा आली. त्याचं न अन्य न अन्य. जो माझं होय अनन्य शरण. याचेच मी चुकवी जन्म मरण. बाकीच्यांचं काय, त्यांना देणार वाऱ्यावर सोडून. या लागे शरणागता शरण मीची. हे भीष्माचार्याला पटत. तू कोण? मी कृष्ण, मी भगवान आहे. हा, तू भगवान आहे. आम्ही कोण आहे? तुम्ही भगवान आहे. आम्हाला नाही पटत. कोणाला नव्हतं पटत? भीष्माचार्यांना नव्हतं पटत. आपलं काय दर्या मी खसखस. सप्ताह आला का उरळल्यासारखं यायचं आपण रंगीबेरंगीपणा करून. सप्ताह झाला का वसरला, वराती चालू झाल्या का परत आपला तो धंदा चालू. तमाशाच्या स्टेजवर अनाउन्समेंट करायला ते तिथं सूत्रसंचालन करायला, रंगीत संगीत कार्यक्रम. हे ज्ञान बाबाजी चैतन्याने तुकोबरायाच्या अंतःकरणात ओतलं. हो, त्याला म्हणतात भोजना मागती बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातलं एक दिलं गुरुजींना, त्यांनी सगळं व्यापलं. गटाला दिली वसरे, बटाने हातपाय मन द्या, नाही तर चित्त द्या, नाही तर अहंकार द्या, नाही तर काय राहिलं अजून एक बुद्धी द्या. काहीतरी देव म्हणतात मला द्या, का मी माझं बरोबर बसताना बसवतो. आणि मग तुकाराम महाराज रिटर्न निघाले तेव्हा ते म्हटले ना, मी देववासी, आम्ही वैकुंठवासी. आपण नारंगवासी का वैकुंठवासी? वैकुंठवासी म्हणजे लगेच स्मशान दिसलं आपल्याला.
यालाच आपण ठरवले आत्ता वैकुंठात आहोत आपण, असं ज्ञानेश्वरी सांगते, असं भागवत सांगते. आत्ता ज्ञानदेवा पाठ हरिहाच आपल्या हृदयातला आत्मा वैकुंठ आहे. वैकुंठ ज्याची वय मर्यादा कुंठित झाली त्याचं नाव वैकुंठ. मी 50, 55, 60 पण आत्म्याला वय मर्यादा नाही. मी आत्मा आहे, हा वैकुंठात आहे मी. आम्ही वैकुंठवासी. तुम्ही तुकाराम महाराज आहेत का? आम्ही तुकाराम महाराज नाही. मी वासुदेव तत्वता. तुम्हाला कसं माहिती? तुला कळल ना, कळ येईल विचारित. आता बाबाला गेल्यावर आपण विचारायचे, पोराचं जमत नाही. नाही आमच्या पाठीमागं 7.5 लागली, बाबाच्या तुमच्यापेक्षा जास्त मागं लागलेली. फक्त बाबाचा वाट्यावर आणत नाही. देवाला घरात त्याच्या संसारावर पडे, नाही तर बाबा का वन गावोगावी फिरला असता. पण साधू फिरतो बरं का. साधूला काय नाही, साधूला द्यायचंय आणि बाबाला यायचंय. ती ज्ञान आपल्यामध्ये पटल्यानंतर तुकाराम महाराज म्हणले आम्ही वैकुंठवासी, मी वासुदेव तत्वता. आणि मग गेल्यानंतर ते तिकडे गेल्यानंतर प्रपंच एकीकडे ओढतोय आणि बाबाजीच्या इथे मी एकीकडे वाटतात. नेमकं करू काय? मी माझ्याकडे काय आडवं येतोय? हे लाल बाबा आहेत ना, यांच्याकडे गवत दाढी दिलेली, हे सगळ्यात प्रमुख आहेत ना. यांचं केले खेळणं, पाण्याची बॉटल घेऊन या, हार घेऊन या, मी आमच्याकडे आम्हाला आणून द्या. हे सर्वात प्रमुख आहे बाबापेक्षा. आपण जेव्हा आपल्या स्वरूपाच्या घराकडे जात असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा प्रपंचरूपी स्पीड ब्रेकर मध्ये येतात अडथळे. त्यांच्या हातात असणारी ती विवेकाची छडी बाजूला हो, त्याला स्वरूपाच्या घराकडे घेऊन जात असतात. ती विवेक आपल्याकडे पाहिजे. माझं हृदय सद्गुरु तारिलो हा संसार. तरलो ना संसारातून, आपण तरलो का संसारातून? आमच्या माहितीला कळत. आपल्या घरी गावाकडे मेलो, त्याला नदीवर नेऊन जाळपोळ केलं, त्या दिवशी पीठ झाकून ठेवतात की नाही त्यांच्या झोपण्याच्या जागेवर. कशासाठी? तुम्हाला बापूरा झाला, गाढव झाला, साप झाला, सापाची पावलं. लाज खाणाराला नाही, बघणाराला नाही. ते वेळी नेमाचे वस्त्र ना आठवे, पुढील अधोगतीची लाज नेणे. कुत्री मांजर गार डुकर होणार, ते थांबवा. आणि तुम्ही तर थांबाल. तुमचे बाप दादावरती जाऊन अडकलेत ना, त्यांना सोडू शकतात. ती हरी भक्ती करण्यात जो पारंगत आहे, त्याला 5 लाख रुपये महिन्याला पगार आहे, त्याच्या बायकोला भांडी घासाय कोणाकडे जायची गरज नाही आणि पोराला नाही जेव्हा भेटला तरी गळ फास घ्यायची गरज नाही. असा दमदमून जर पार मारता गेला तर पूर्वजा वैकुंठ त्याच्यावर पाणी ते बी आमच्या सारखं चाललंय मार्गाने. आजा मेला पंजा मेला आम्हाला सोडून त्या दिव्य ज्ञानामध्ये आपल्या बापदाद्यांना सोडून तुम्हाला तर अजून एक्स्ट्रा बोनस आहे. यांचे 21 कुळ्यांचा उद्धार होईल मागचा आणि तुमच्या 42 पाहिजे का ते ज्ञान? आता सध्या नको, नंतर बघू. एवढी ताकद एका झटक्यात ते सोडतील. बांधावरची झाडे आहेत ना, ते आपले बापदादा आहे. त्या भिंतीवर पाणी ते चुचू चुचू करतात, ते आपले नातेवाईक आहे. दरवाज्यातली कुत्री आपले बापदादा आहे. कोणी कुठं जात नसतं, आपले माणसं शोधत असतो ना आपलं. ती येतात आणि ते म्हणतात ही सोडवेल, मला हे सोडेल. पण काय जास्त पैसे जमा करून ठेवले असतं तर बाप साप बनून येतो.
आणि तिकडे जातो तिकडे सर्टिफिकेट ठेवलंय तिकडे आणि बाप पोरगं म्हणतं दांडकांग जरा बघतो याच्याकडं. थांबवायचंय आणि पूर्वजांना सोडवायचंय. कधी सुटाल? ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. आपला हरिपाठ झाला आणि त्यांचाही झाला. पण आपलंच आपल्याला सुटायची काय तपास नाही. तो प्रपंच जो आडवा येतोय असं वाटतं का उद्या पगाराचा दिवस आहे आपल्या आणि आज मागणी पगार मागतोय आपण अभंगाचं पहिलं चरण. प्रपंच माळकऱ्यांचं म्हणणे आपलं आहे का म्हणणं? प्रपंच वस्त्रावा कासा बरबारटीला लावा ते फक्त म्हणायचा. आणि जर म्हणले ना वस्त्र तर लगेच सुरुवात बरं घरी गेलो. हा इथं बोललेलं खरंच होतं. वस्त्रावा का वाढवा वाटत? वस्त्रावा वाटे ज्याला ब्रह्मज्ञान भेटतंय ज्याला. कारण आई हायवेला स्पीड ब्रेकर आहेत का? गावाच्या बाहेरून घेऊन गेले त्यांना. तसं या सगळ्या धन दारा पुत्रेच्या गावाच्या बाहेरून घेऊन जाणार आपल्याला. असं नावडे जन धन आपल्या ते सगळं गावाला पाहिजे. सोयरे पाहिजे. यांच्याशिवाय गणगोताशिवाय काय होते? गणगत काढगी लावायला आहे फक्त. संत मात्र आपल्याला सोडवणार आहे. आमचा प्रपंच वस्त्र चला आपल्याला वाटत असं तर नसत. पण आचार्य पदावर जे विराजमान आहे त्यांना वाटत असं का नाही प्रपंच वस्त्रावर का? त्यांना वाटतोय वाढावं म्हणून. त्यांचं तर आपल्याला एक डबल आहे, आपल्याला थोडं आहे. जोपर्यंत देह बुद्धी आहे ना तोपर्यंत प्रपंच वाढावाच वाटेल. आणि आत्मबुद्धी झालं तर सुटावं वाटेल. मुंबईला गेले जे गावाला राहणारी माणसे मुंबईला गेले जर लेकी वगैरे तिकडे असल्या म्हणजे 15 दिवस राहतो थांबती काही नाही. जायचं आपल्याला कारण तिथं मन रमत नाही. तसं प्रपंचात मन रमत नाही. ब्रह्मज्ञान झालेला ज्ञानोबरायांना 6 वर्ष बळच थांबवण्यात आलं. आपलं म्हातारं म्हणते आपल्या डॉक्टरकडे नेत पोरं कंप्लीट करते. वारीला गेलेली बा कंप्लीट इंटरव्ह्यू घेणारी ती बरोबर त्यांचीच घेतात मुलाखत. ती सांगतं पोरं बात नाही म्हणून आम्ही वारीला आली. अशी चालली काय सगळी वारीला? अशांची गर्दी आहे काय सगळी? नाही. जे उदास आहे भक्त आईसे जाना कशाने देव उदास होईल? देव उदास झालेलं ना त्याला ऑपरेशन झालेलं कळणार नाही. त्याला दुःख न कळणार नाही. जो देवावर उदास झाला त्याला शरीराची आठवण नाही. 800 ऐसा कोठे आठवत
चालू असलेली कंडिशन कधी कळेल? देहाच्या निरासे, देहाचं निरसन झालं का मग पाविजे या खाया. अर्जुना, या देहाचे बांधवडी न पडीजे, सुख दुःखाचे सागरी न बुडीजे, सुखे सुख रूप घडीजे माझी अंगा. हॉस्पिटलमध्ये गेलो, ऑपरेशन करायला नेलं आणि त्या ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर विचारणार, काय तुमचं नाव, कुठे कामाला आहे, मुलं किती आहेत, काय करतात मुलं, आणि हे सगळं परफेक्ट उत्तर दिलं डॉक्टर लगेच शस्त्रास्त्र घेऊन लगेच कापायला सुरुवात करेल का नाही? ते म्हणाला अजून याला भूल चढलेली, ज्याला भूल चढली ब्रह्मविद्येचं इंजेक्शन बसलं, संसाराची भूल संपलं, सगळं संसाराच्या गोष्टी संपल्या आणि ब्रह्मज्ञानाने शरीर पूर्ण ओलं चिंब झालं. तो मनुष्य संसाराला लाथाळलं आणि आपल्याला संसाराने फुटबॉल सारखं उडवत चालले. आमच्याकडे गावाला 9 ते 11 कीर्तन आहे का नाही बाबा? आणि 9 ते 11 कीर्तन आहे तर रात्रीचे कीर्तनाला यायला लोक घाबरतात, कारण रस्त्यात कोण आहे. पण मी मुंबईवरून गावाला आलो तर आमची वडील 11:30 पावणे 12 लाईट येते, ते दुसऱ्या लाईट येतं तर ते जातात. मी त्यांच्याबरोबर जातो, त्यांना विचारतो आवाज येत नाही का, रात्रीचं वाघ येत नाही का? त्यांनी ऊसाला पाणी भरताना येत नाही, पण कीर्तनाला जाताना मात्र येतो. नाथाळीला संसाराला लाज, आपल्याला नाथाळी समजा रात्रीचं उठून जाते, म्हातारं दिसत नाही, वाघतानी बैल इकडे इकडे बघताय, ते काही छान आहे, ते बी लपून राहतंय आणि वाकलं का म्हणून पकडेल बरोबर. घडी घडी काढ अजून अजून तरी सावध होई मुडा, संसार नव्हे देह पाण्याचा बुडबुडा. पण मूर्ख लोकांना सांगता सांगता संत थांबले. ते म्हणले यांच्याशी आपल्याला काय घेणं नाही, देवा आम्हाला ब्रह्मविद्या भेटले ना, आम्हाला रंगव पण शुद्ध रंगात रंगव. नाटकीपणाला ऊत आणाय ना त्याला काढी लावा ना, आम्हाला शुद्ध रंगात रंगव. अभंगाचं चैतन्यांच्या कृपेने माझा उद्धार झालाय, माझ्या जीवनाचं साखर भेटलेलं आहे. परंतु मला ना आता दांभिकता नको आहे माझ्यामध्ये.
आणि संतांना काय आवडत नाही माहिती का, फक्त आपला दंभ नाही आवडत. तुम्ही आपण कसे असू दे बाबा, आम्ही असे चालेल चालेल मी करतो तर मागे झाले पाहू नका, आम्ही करू तुमचा बंदोबस्त, आम्ही वेळा उचलला सोडवणार तुम्हाला, परंतु दांभिकपणा नको. ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध. माझं मला कळालं पाहिजे. आपल्या दुसऱ्यांच्या सर्टिफिकेटची गरज आहे का? आणि परमार्थिक माणसांनी दुसऱ्याच्या सर्टिफिकेटची गरज घ्यायची नाही. त्यांना त्यांचं सुधारणी ते काय आपल्याला सर्टिफिकेट देऊ शकतात. नीत व्हावे तरी संभदुरी, जोडीदार चांगले तर ही व्हायचं असेल तर दंबाला लाथ मारा, त्याला दरवाजात उभा करू नका. आणि आपल्याला काय आवडतंय? दंब. त्याची तुला आपल्याला गोडी. खरं नाही सांगायचं. मला एक म्हणजे खरं नाही वागायचं, नाही तर तुम्हाला जगून नाही द्यायची. बरं आहे का? खोट्याचं नाटण लबाडाचं तोंड त्याच बरोबर. आपल्याला काय ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंगावा. दुधात पाण्यात मिलावट नकोय ना आपल्याला, का पाहिजे? परमार्थात चालेल पण दुधात नको, आहे की नाही? तिथे किती काळजी घेतो आपण, इथे पण तेवढीच काळजी घ्यायची. पाणी पिना छान घे गुरु करना पहचान के, बिना विचार गुरु करे पडे 84 के खाणे. 84 लक्ष इथून सुटण्यासाठी गुरु करायचं असतं. आमचा बाबा लय मोठा कानिकनाथाला ओळख आलं का त्या जालिंदरला घातलं खाली कानिकनाथा याने गोपीचंदानी, आणि कानिकनाथाला डोक्या घेऊन टाकलं. हा मला तुझा हिसाब करायला माझा गुरु कुठे म्हटले. हा, सच्च्या माणसांना ओळखण्यासाठी ज्ञान पाहिजे. मेथीच्या भाज्या चांगल्या आहेत का कशा आहेत तुम्हाला कळतं का? मेथीच्या भाज्या आम्हाला घरचे सांगतात या मेथीची जोडी म्हणलं आपल्याला नाही कळते म्हणते. जानकी मावशी घेत असं तिच्याकडं बघायचं तर ती गंजर लागलेला असतं मुंबईला. तर ती जानकी आजी ती ना पहिल्या वरच्या जोड्या बाजूला करते, खालची जोडी काढते आणि पाठी घेऊन जाते. दुसरी येते ना ती वरच्या आहेत ना त्या परत खाली टाकतील, खालच्या काढते. काय कळतं काय माहिती कोणाला म्हणलं. ती पहिली आली तिने खालची काढली वर टाकली, आणि वरच्या खाली टाकलेल्या तर तिने परत त्या पहिल्या काढल्या. हे जाणतं पाहिजे. म्हणून जाणतेने गुरु भजिते. जाणता त्याला म्हणतात ज्याला ब्रह्मही कळतं आणि नासका संसारही कळतो, ज्याला ताकही कळतं तुझही कळतं. दोन्ही दिसती कर्म जाणे तो पारखी. ज्याला वर्म कळतं त्याला जाणता म्हणतात. त्या जाणत्याने गुरुला भजाचे मग कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने शाखा पल्लवी संतोष. आता बस झालं देवा, थकलो रे बाबा, थकलो. आता थांबव कुठंतरी. देवाला आनंद झाल्यानंतर थांबवतो, लगेच संपवतो. आणि आपण म्हणतो चालू दे चालू दे, तो म्हणतो चालू दे. हे 5.5 महिन्याला आमच्या घरचे म्हणजे पुऱ्या काय करतात माहितीये का? पुऱ्या त्याचं सगळं पुरं व्हावं, त्याचं उद्या पुरण आपलं चालू द्या चालू द्या. जजकरीला प्रवचन त्यांनी ठेवावी. ते खाताड पेतड होतं, जाऊ द्या ठेवलं प्रवचन. पण ज्याने ठेवलं त्याने तर माळ घालावी ना. का मजा आहे प्रवचन म्हणजे. यांना काम नाही, काम करीत आम. ते टीव्हीला मध्ये रेडिओला आडवत कसं काम आहे काम आहे काम आहे काम आहे असे पोटावर येते ना. हे कशासाठी मजा आहे का? प्रवचन कीर्तन. गळ्यात माळ नाही कीर्तन ठेवतोय बापाच्या याला. बरं बापान नाही घातली तर तू तरी घाल ना. का पैशाला ऊत आलाय जास्त. जाऊ द्या. अभंगाच्या 3ऱ्या चरणात
बहु झाली पायपिटी झाली शिनन बहु झाली मग हे थांबलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा संतांची कृपा होईल निष्काम पुण्य जेव्हा होणार हळूहळू हळू डाळे डाळे केतुलेने एक निश्चित मार्गाचे निवडतात त्या मार्गाने जर आपण गेलो निष्काम कर्मयोग जर आपल्याकडून घडला संतांची तनाने मनाने धनाने नाही पण चालते येते त्याच्यात ठीक आहे तनु मनु जीवे चरणाशी लागावं गोष्टी भेटेल सगळं भेटेल संतांशी संबंध जोडावा लागेल गावठी गाईचं दूध मावशी आता रोज घेतली थोडीशी साय जमून त्याचं तूप बनवलं वर्षांनी एवढी एक बरणी झाली 1 किलोची आणि सुनबाई बी गावाला आली आणि मुलगी बी गावाला आली दोघी एकाच दिवशी मुंबईला निघाली आणि मग ती तुपाची डबा काढला आणि सुनबाईला दिला दोघी एकाच दिवशी निघाल्या लगेच सुनबाईला दिला देणार की नाही लेकीला देणार कारण सुनाला त्रास होणार आहे का ते त्याच्यासाठी संबंध जोडावा लागतो लेकीचा संबंध आहे तेव्हा तूप देणार म्हातारीने जतन केलेलं तसं साधूनी जतन केलेलं दिव्य ज्ञान मिळायचं असेल तर काय करावं लागेल संत दर्शनी त्याच्याशी संबंध जोडावा लागेल आणि संबंध जोडला तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने माऊलीचं भजन करूया ज्ञानेश्वर पकडलं म्हणजे आपल्याला शाळेत आम्हाला झाडं सांगितलं होतं म्हणजे एक माणूस म्हणला मी लय धिरते मी आमोशाला पुढं जाऊ शकतो म्हणजे जा आणि त्या आंब्याच्या झाडाखाली रात्रीची कुंटी ठोकली आणि म्हणलं जातो गेला आणि इकडे बघत गेला आता किती धिट असलं तर ते घाबरते गेला आणि ती घोंगडी घेऊन गेला त्याच्यावर ठोकली आणि उठायला गेला म्हणला पकडलं आता त्या कोणी पकडलं होतं आता प्रपंच आहे का बिलकुल नाही बरं का संसार खोटा आहे त्याच्यासाठी स्पेशल 15वा ज्ञानोबरायांनी खर्च केला ज्याच्यासाठी आपली पळापळी चालली ते खरं नाही खोटे मृगजळाच्या लाटा आहेत त्या कासवीच्या दुधाचं तूप काढलं राजाला मेजवानी देता येईल का तुपाची तिच्या पिल्लांना दूध मिळाली तसा संसार खोटा आहे पण चांगल्याला घेऊन गेला मध्ये एका मोठ्या माणसाला जे रोज दिवस रात्र लोकांना ज्ञानाचे धडे देत होते त्यांना घेऊन गेला ना महाराजांच्या वंशातला एवढा खोटा प्रपंच पण खऱ्यांना घेऊन गेला लटकेच्या माग लागल्यानंतर असो ना ठीक आहे मृगजळाच्या पाण्यावर केळीच्या आणि साळीच्या बागा पिकू शकत नाही वांजीला 4 मुलं झाली आणि 50 एकर जमीन बागायत होती आणि वाटपाच्याला भांडण झालं बारक्या दादाने मोठ्या दादाला फटका मारल्यावर मोठा दादा खलास झाला चांगलं झालं का वाईट झालं वाईट झालं तुम्ही कीर्तन ऐकताय ना वर्ग कोणला झाले खरं आहे का नाही तसा वांजेची संतती प्रपंच ही वांजेची संतती लटिका प्रपंच वांजेची संतती तत्पज्ञा ही भ्रांती बाधू न शकी हे लटका प्रपंच त्याच्या नादी लागू नका हो रज्जू सर्पाकार भासलेले शुक्तीवरी रजत पाहता दुपारच्या टायमाला उन्हाच्या वेळेला नदीच्या कडेला चांदी चमकत असते माहिती ना चांदी कशामुळे दिसते चांदी त्या शिंपल्या ओपन झालेल्या आहेत ना असं वाटतं सोने चांदी असतं का नाही खोटा आहे ना प्रपंच पण झटका खरा आहे किरडू तरी कापडाचे पण लहरी येत होते ज्ञानोबा सांगतात रश्शी पडलेली कापडाचा साप आहे आणि त्याच्यावर पाय पडला आणि मला असं वाटलं मला सापाने चावलं वीज चढेल का नाही चढतं अर्जुन देव म्हणतात चढतं बाबा खोटा साप आहे पण कल्पना केली ना कल्पनेची साचू तिचा बहुत ती जाचू देह भाव ठेवून न पायी ब्रह्मपदी नाचू या लटक्या प्रपंचाची ताटातूट करा तुम्ही सोडला तर सुटल नाही तर
सुटू शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. लटिके ते भेडा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले तेजी माझे उरले. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्जित असे भक्ती म्हणून बोल गंगावती. तुम्ही भगवान शिव आहात. ही वास्तव आहे बरं का. मी तुम्हाला उगत तू झाडावर चढवत नाही. असं वाक्याचा भाव असला तर त्याला ज्ञान फलद्रूप होऊ शकतं. तुम्ही भगवान शिव आहात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी दुबळा अर्जित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकारता. झालेली सेवा हृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री हनुमंतराय. तसेच त्याप्रमाणे आमचे विनेकरी बाबा बाबर बाबा कुठे बाबा सर्व मान्यवर ज्ञात अज्ञात सर्व महात्मीत असणारे उपस्थित त्यांच्या सर्वांच्या चरणावर मी जे काय बोललो ते ज्ञानेश्वरी भागवत सोडून बोललेलं नाही. त्याच्यामध्ये काही इकडचं तिकडचं नाही. कोणतीही गोष्ट चुकीची नाही. सगळ्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वरी भागवत रोज वाचत जा. ग्रंथ घरी असू द्या. गूढगम्य ज्ञानाचा शोध करा. गूढगम्य ज्ञान आहे ते मिळवता येतं आज आत्ता या घडीला. गूढगम्य नाही आहे. आपल्या घरात 4 मोबाईल आहेत तरी एकमेकाचं गूढगम्य आहे. त्याचा याला ओपन करता नाही तर याचा त्याला ओपन नाही करत. सगळ्या त्याच्यामध्ये काही खास नाही आहे. हो, परंतु ते जर गम्य गूढ आहे तर याच्यामध्ये दिव्य ज्ञान आहे. ते शोधा. 11व्या अध्यायात सांगितलं त्या ज्ञानाने विश्वरूप दर्शनाचा जीवनात योग येऊ शकतो. असलेली झालेली सेवा हृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास भाऊ त्यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. जय विठ्ठल जय विठ्ठल. Oh